today with great respect and gratitude. We dedicate this beautiful song to our honorable respected chairman, Mr. Nikhil Bhai Turkia. He is the guiding light of our institution and a constant source of our inspiration for all of us. His vision, leadership and dedication had helped our school to grow and achieve success in many fields. Through this song, we want to express heartfelt thanks for his continued support, encouragement and care. In this performance, a small token of our love and appreciation for everything he had done for us. So, thank you sir for always motivating us to do our best, and this song is specially dedicated to you. Thank you. जो दिल से लगे उसके तो हाय 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 हाय, जो दिल ना लगे उसके तो बाय 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 बाय। आने दो दिल में आ जाने दो, कह दो मुस्कुराहट को हाय 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 हाय। जाने दो दिल से चले जाने दो, कह दो घबराहट को बाय 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 बाय। लव यू जिंदगी, लव यू जिंदगी, लव यू जिंदगी, लव मी जिंदगी। Hey, 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 oh oh oh, 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 hey, oh oh oh। कभी हाथ पकड़ के तू मेरा चल दे, कभी हाथ छुड़ा के मैं तेरा चल दूँ। मैं थोड़ी सी मुड़ी हूँ, तू थोड़ी सी टेढ़ी है, क्या खूब ये जोड़ी है तेरी मेरी। आने दो दिल में आ जाने दो, कह दो मुस्कुराहट को हाय 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 हाय। जाने दो दिल से चले जाने दो, कह दो घबराहट को बाय 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 बाय। लव यू जिंदगी, लव यू जिंदगी, लव यू जिंदगी, लव मी जिंदगी। Hey, 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 love you जिंदगी, love you जिंदगी, love you जिंदगी, love me जिंदगी। Oh oh oh, hey, 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 oh oh oh। सर्वांनी जरा जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. खूप सुंदर असं हे गीत या विद्यार्थिनींनी सादर केलेलं आहे आणि आदरणीय भाऊ हे गीत खास तुम्हाला डेडिकेशन होतं, तुम्हाला समर्पित होतं. तर मान्यवरांसाठी सादर होत आहे नेम सुशील विद्या मंदिरातल्या विद्यार्थिनी सुंदर असं हे स्वागत नृत्य जे संस्कृत या बोलीभाषेत आहेत आपल्या समोर सादर।
स्वागतं 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 सुस्वागतं स्वागतं शुभ स्वागतं स्वागतं सुस्वागतं स्वागतं शुभ स्वागतं 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 नवरस शोभित प्रांगणं मुలకు సరస హృదయులకు స్వాగతం పూజ్యులు వ్యక్తులు కళా బంధువులు శ్రోతలందరికీ స్వాగతం సుందరం సుమధురం నేటి ఈ సంబరం శుభకరం దివ్య స్వాగతం 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 పారిజాత సుమ సౌరభాలతో మరుమల్లెలు విరజాజులతో స్వాగతం 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 ముఖ్య అతిథికి స్వాగతం మధుర భావాల మందారాలతో ఆదరపూర్వక వందనాలతో స్వాగతం 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 ఆత్మీయ అతిథులకు స్వాగతం పారిజాత సుమ సౌరభాలతో మరుమల్లెలు విరజాజులతో మధుర భావాల మందారాలతో ఆదరపూర్వక వందనాలతో మనోల్లాసము రసానందము మీకందించుట మా భాగ్యం మనోల్లాసము రసానందము మీకందించుట మా భాగ్యం స్వాగతం సుస్వాగతం స్వాగతం శుభ స్వాగతం 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 सुंदर आणि बहारदार असं हे स्वागत नृत्य या विद्यार्थिनींनी सादर केलेलं आहे. आदरणीय भाऊंना आमंत्रित करते. भाऊ आपण कृपया मंचावर यावं आणि आपल्या 60व्या वर्षात पदार्पण होत आहे तो सोहळा आम्ही इथे साजरा करणार आहोत. मी आदरणीय भाभी आदरणीय हर्षिल भाई आपण सुद्धा मंचावर यायचं आहे आणि हा जो सोहळा आहे 60व्या वर्षात पदार्पणाचा 60 दिव्यांनी आपण आदरणीय भाऊंना ओवाळून औक्षण करायचं आहे. आणि पारंपरिकता म्हटली म्हणजे दिवे आले, ओवाळणी आली, औक्षण आलं. याशिवाय जन्म सोहळा हा अपूर्ण असतो. आपल्या अर्धांगिनी धर्मपत्नी आदरणीय सोना भाभी आणि चिरंजीव हर्षिल दादा अतिशय सुंदर पद्धतीने आपली भारतीय परंपरा जपत आजच्या आपल्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याचे सन्माननीय मान्यवर ज्यांचा परिचय मी आपणास लवकरच देणार आहे. कृपया आपण सन्मानपूर्वक मंचाकडे यायचं आहे अक्षय आपणास विनंती. सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. शुभं कुरुत्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शुभं कुरुत्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः ज्ञानाचा हा दिवा तेजोमय सुविचारांचा प्रकाश सांडत राहू दे. अंधकार दूर सारून ज्ञानाच्या ज्योतीने मनाला शांती प्रगती लाभू दे. मनाला शांती आणि सृष्टीला प्रगती लाभू दे. या सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते आजचा हा सोहळा पार पडणार आहे. ते आदरणीय
ज्यांची सरकारी वकील म्हणून फक्त शहादा शहरापुरती नव्हे तर जिल्हाभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ओळख आहे, ते सन्माननीय ॲडव्होकेट स्वर्णसिंगजी गिरासे साहेब आणि साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे नेम सुशील समूहाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कायद्याचे तज्ज्ञ, कायद्याचे गाढक अभ्यासक आणि ज्यांची सरकारी वकील म्हणून ओळख आहे असे आदरणीय ॲडव्होकेट स्वर्णसिंगजी गिरासे साहेब यांचा सन्मान आदरणीय भाऊंच्या हस्ते संपन्न झालेला आहे. यानंतर आपले जे मान्यवर आहेत दुसरे ते म्हणजे आदरणीय ॲडव्होकेट मधुकरजी कलाल, आमच्या संस्थेचे सचिव आदरणीय संजय भाई पटेल, हे वरिष्ठ कायदेतज्ञ आदरणीय मधुकरजी कलाल साहेब यांचा सन्मान करत आहेत. राजन मोरे साहेब यांचा सन्मान आदरणीय निखिलबाई यांच्या हस्ते होत आहे. नेम सुशील समूहाचे स्नेही आणि प्रत्येक हाकेला ओ देत साहेब आमच्यामध्ये उपस्थित असतात. आज सुद्धा आपण उपस्थित झाला आहात, धन्यवाद साहेब. पुढील सन्मान होत आहे आदर हर्षिलभाई, आपण डॉक्टर महेंद्र चव्हाण साहेबांचा सन्मान करावा. हा विशेष सन्मान आहे मित्र हो. हे पुढील विशेष सन्मान आदरणीय वतनकुमारजी मगरे साहेब यांचा, जे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आदरणीय वतनकुमारजी मगरे साहेब, कृपया हर्षिलबाई आपण साहेबांचा स्नेहवस्त्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. यानंतर आपण ज्या कार्यक्रमाची वाट बघत आहोत तो म्हणजे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा. त्या सोहळ्याला सुरुवात करत असताना सन्माननीयांच्या हस्ते कृपया तिला पारितोषिक वितरण होत आहे आदरणीय कलाल साहेबांच्या हस्ते. पुढील विद्यार्थी आहे कुणाल श्रावण पाडवे, शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक. पुढील विद्यार्थिनी आहे आराध्या मनोज बारे. आराध्या मनोज बारे आदर्श गाईड म्हणून या विद्यार्थिनीची निवड करण्यात आलेली आहे. आराध्या मनोज बारी. कृपया तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. जो सब करते हैं यारो वो क्यों हम तुम करें, यूं ही कसरत कर. पुढील विद्यार्थिनी आहे कृतिका दीपक चौधरी, इयत्ता 5वीची विद्यार्थिनी आणि ही विद्यार्थिनी आदर्श विद्यार्थिनी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. या आदर्श विद्यार्थिनीचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान होत आहे. पुढील विद्यार्थी आहे सुमित प्रवीण जाधव, शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक. पुढील विद्यार्थिनी आहे कनिष्का रवींद्र गुरव, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक. मान्यवरांच्या हस्ते कनिष्काला पारितोषिक वितरण होत आहे. पुढील विद्यार्थी श्रेयस विठ्ठल भरगड, आदर्श स्काउट म्हणून या विद्यार्थ्याची निवड करण्यात आलेली आहे. हा आदर्श स्काउटचा सन्मान श्रेयसला प्रदान करण्यात येत आहे. पुढील विद्यार्थी लिनेश सपन कुमार तोडकर, इयत्ता 7वीचा विद्यार्थी, वर्णनात्मक निबंध स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक आलेला आहे. पुढील विद्यार्थिनी योगिनी महेंद्र सुरवंशी, शालेय विज्ञान प्रदर्शनामध्ये या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक. शालेय विज्ञान प्रदर्शनामध्ये या विद्यार्थिनीला प्रथम क्रमांक देण्यात आला होता. पुढचा विद्यार्थी आहे तेजस मोहन पटेल, शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक. राहों में हमसे टकराएगा जो, हट जाएगा वो घबरा. श्रीमती गौरव सचिन मराठे, शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक. श्रीमती इयत्ता 5वीचा हा विद्यार्थी आणि गौरवला सन्मान चिन्ह दिले जात आहे. पुढील विद्यार्थिनी आहे लक्ष जितेंद्र शेंडे, आदर्श स्काउट म्हणून या विद्यार्थ्याची निवड करण्यात आलेली आहे. गौरी प्रमोद सोरोने, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक आलेला आहे. पुढील विद्यार्थिनी आहे आराध्या गणेश मराठे,
शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 6वीची विद्यार्थिनी आराध्या गणेश मराठे क्रीडा स्पर्धेमध्ये या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक आलेला आहे. पुढील विद्यार्थिनी आहे वैभवी रतिलाल पावरा. आदर्श विद्यार्थिनी म्हणून या विद्यार्थिनीची निवड करण्यात आलेली आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. पुढील विद्यार्थी आहे प्रज्वल प्रसाद बुद्धिसागर. सांस्कृतिक कार्यक्रम समूह नृत्यामध्ये या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे. लावण्य लक्ष्मीकांत बोरसे बातमी निवेदक आणि विज्ञान प्रदर्शनामध्ये अशा 2 स्पर्धामध्ये या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवला. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वेदिका रणजित पाडवे वर्णनात्मक निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक. नहीं समझे हैं वो हमें. राज विक्रम वळवे शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक आलेला आहे. नंदनी दिनेश मराठे आदर्श गाईड नंदनी दिनेश मराठे मान्यवरांच्या हस्ते तिचा सन्मान होत आहे. पुढील विद्यार्थी शिवांश सुनील परदेशी आणि श्लोक महापुरुष वेशभूषा आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक आलेला आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. विविध स्पर्धांमध्ये या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. पुढील विद्यार्थी लक्षित प्रशांत शिंपे श्लोक महापुरुष वेशभूषा या विविध स्पर्धांमध्ये या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक. लक्षित प्रशांत शिंपे. पुढील विद्यार्थी रेयांश हेमंत सोनार. रेयांश हेमंत सोनार. पुढील विद्यार्थी आहे मयंक सुरेश मराठे महापुरुष वेशभूषा स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक. पुढील विद्यार्थी आहे आरुष अरुण कुवर फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक. आरुष अरुण कुवर फॅन्सी ड्रेस स्पर्धा. भाविन महेंद्र कुवर फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक. भाविन महेंद्र कुवर. पुढील विद्यार्थी आहे तन्मय संदीप मराठे शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक. जो सब करते हैं यारो वो क्यों हम तुम करें यूं ही कसरत करते करते. पुढील विद्यार्थी लक्ष राकेश पवार शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक. हम सिकंदर चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर और हमसे बच के रहना. पुढील विद्यार्थी आहे रुद्र राकेश कलाल. तुम क्या जाता है रुद्र राकेश कलाल. हमारी बाजी को जीतना हमें आता है. रुद्र राकेश कलाल. रुद्र राकेश कलाल या विद्यार्थ्याला मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक दिलं जात आहे. रुद्र पुढील विद्यार्थिनी आहे उर्वशी चेतन भोई. ग्रुप डान्स मध्ये ही विद्यार्थिनी आहे. ये गलियां अपनी ये रास्ते अपने कौन आएगा अपने आगे.
पुढील विद्यार्थिनी आहे अस्मिता अजय नाईक. ही विद्यार्थिनी आदर्श विद्यार्थिनी म्हणून निवड झालेली आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. या चिमुरडीचं अरे हमसे पंगा मत लेना आदर्श विद्यार्थिनी म्हणून निवड झाली आहे. नहीं समझे है वो हमें तो क्या जाता है Hello. हारी बातें Hello. Good morning, everybody. First, I will call upon nursery student Ishika Rajesh Patil. She got the first number in self introduction competition. Ishika Rajesh Patil. Krutika Pramod Chaudhary. She is in nursery Indian Festival competition. Ishika Krutika Pramod Chaudhary. Tanish Manoj Bhil, nursery salad decoration competition first. Pratithi Shantanu Mali, nursery CBSE sport competition first. मतवाली परिया जो है अब दौलत पे कुर्बान जब कीमत दिल की ये समझेंगी तो हम पे छिड़केंगी अब Prayan Mahendra Singh Naik, junior KG CBSE. He got the two competition in first rank, self introduction and Indian festival competition. नहीं समझे हॅलो वो हमें बैसने मॅडम मी 1 मिनिट घेतो. तो क्या जाता आदरणीय कृष्णवी योगेश पाटील, junior KG CBSE sport competition. कहलाता है हारी बाजी को जीतना Vidhi Durgesh Kalal, junior KG state self introduction and salad decoration competition first. चुम के धरती डोलेगी ये कदम चुम के हे निकलेंगे मैदान में जिस दिन हम चुम के Yayan Shailesh Magre, junior KG state Indian festival competition. वो सिकंदर ही दोस्तों कहलाता है Sarthak Chandrakant Sonone, junior KG state sport competition. जो सब करते हैं यारो वो क्यों हम तुम करें यूं ही कसरत करते करते काहे को हम मरे घर Naksh Rajesh Bagul, senior KG CBSE self introduction competition. चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर अरे हमसे बच के रहना मेरी जान Akshank Yogesh Padvi, senior KG CBSE Indian festival competition. हारी बाजी को जीतना Krisha Ganesh Marathe, senior KG salad decoration. Shivansh Narendra Suryavanshi. Bhumika Praveen Marathe. Self introduction competition. Yashashri Ghanshyam Marathe, senior KG state Indian festival and salad decoration competition. कौन आएगा अपने आगे राहों में हमसे टकराएगा जो विद्यार्थ्यांच्या टाळ्या कमी पडत आहेत. Vedant Sharat Sathe, senior KG state sport competition. तो रख ले सबको अपनी तोंड बंद ठेवा आणि हात चालवा. अरे हमसे पंगा मत लेना मेरी जान नहीं Malishka Ramchandra Kohli, senior KG state. She got the ideal student of this year. हारी Malishka Ramchandra Kohli. जीतना हमें आता है Parthavi Manilal Padvi, senior KG state group dance first.
पार्थवी मनीलाल पाडवी, दिव्यांशी सचिन पाटील सीनियर केजी CBSE ग्रुप डान्स फर्स्ट, फर्स्ट टू फोर्थ स्टूडेंट दिव्यांका देवेंद्र गोसावी फर्स्ट स्टैंडर्ड CBSE इंट्रोडक्शन ऑफ अवर फ्रीडम फाइटर, डॉक्टर शशील पाडवी फर्स्ट CBSE स्पोर्ट कंपटीशन, जो है अब दौलत पे कुर्बान, जब भी मंजिल की ये समझेंगी तो हम पे छिड़केंगी अपनी जान। नक्श ललित पाटिल फर्स्ट CBSE सोलो डांस कंपटीशन, अपनी जेब के अंदर, अरे हम भी हैं शहजादे कुर्बान। नहीं समझे हैं वो हमें तो क्या जाता है। जेनिल राहुल मगरे सेकेंड स्टैंडर्ड CBSE सेल्फ इंट्रोडक्शन कंपटीशन, हमें आता है, निकलेंगे मैदान में जिस दिन हम झूम के, धरती डोलेगी ये अद्वैत राजेंद्र पावरा सेकेंड स्टैंडर्ड CBSE साइंस एग्जीबिशन, हम झूम के, धरती डोलेगी ये कदम चूम के। नहीं समझे हैं वो हमें तो क्या जाता है। संकेत चंद्रकांत चौधरी सेकेंड स्टैंडर्ड CBSE स्पोर्ट कंपटीशन, रियांश विजय चौधरी फर्स्ट एंड सेकेंड ग्रुप डांस CBSE, रियांश पूरब मुकेश कर्णकार फर्स्ट स्टैंडर्ड स्टेट स्पोर्ट कंपटीशन, भावेश जगदीश पाटिल सेकेंड स्टैंडर्ड स्टेट सेल्फ इंट्रोडक्शन कंपटीशन, भाविक राजेंद्र परदेसी सेकेंड स्टेट सेल्फ इंट्रोडक्शन ऑफ अवर सोशल हेल्पर, गुरुदास किशोर वल्वी सेकेंड स्टेट स्पोर्ट कंपटीशन, पापा कहते हैं बड़ा नाम करेगा बेटा हम। प्रतीक नारायण तड़वी थर्ड स्टेट स्पोर्ट कंपटीशन, सारेगामा कारवा डिजिटल ऑडियो, अनुष्का भागवत जगताप थर्ड स्टैंडर्ड स्टेट शी गॉट द आइडियल स्टूडेंट ऑफ दिस ईयर, निकलेंगे मैदान में जिस दिन हम झूम के, प्रणन सचिन पाटिल फोर्थ स्टेट शो एंड टेल कंपटीशन, निकलेंगे मैदान में जिस दिन हम झूम के, धरती डोलेगी ये कदम चूम के। वो सिकंदर ही दोस्तों, आलोक मनोज भील फोर्थ स्टैंडर्ड स्टेट स्क्वीज कंपटीशन, जो सब करते हैं यारो वो क्यों हम तुम करें, यूं ही कसरत मानसी विजय चौधरी फोर्थ स्टेट साइंस एग्जीबिशन, से टीचर से भला हम क्यों डरे, यहाँ के हम सिकंदर चाहे तो तमन्ना त्रिशरण आगळे फोर्थ स्टेट स्पोर्ट कंपटीशन, नहीं समझे हैं वो हमें तो क्या जाता है। हमारी बात अपूर्वा अंकुश बर्डे फोर्थ सोलो डांस कंपटीशन, पूर्व उमेश सोनार फोर्थ आइडियल कप ऑफ दिस ईयर, पूर्व उमेश सोनार,
Tanvi Sachin Valvi, she got the Ideal Bulbul Prize. And Dev Jitendra Chaudhary, first to fourth step, group dance first. Thank you, More madam. हॅलो. यानंतर एम सुशील माध्यमिक नेम सुशील माध्यमिकच्या विद्यार्थिनी योगिनी सुनील परदेशी 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक कॉम्पिटिशन इयत्ता 9वीची विद्यार्थिनी प्रथम क्रमांक. वैष्णवी पंकज वानखेडे स्पीच कॉम्पिटिशन प्रथम क्रमांक. भावेश इच्छाराम बैसाने जा इयत्ता 12वीचा विद्यार्थी लोकमान्य टिळक स्पर्धा स्पीच कॉम्पिटिशन. ओजस्वी आनंद मगरे विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक. रोहित शरद मराठे 12वीचा विद्यार्थी रोहित शरद मराठे विज्ञान प्रदर्शन प्रथम क्रमांक. तन्वी गुलाबसिंग गिरासे क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक. अनिकेत निलेश भापकर क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक. अनिकेत निलेश भापकर. पल्लवी सुमन पटले पल्लवी सुमन पटले क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक. राज संतोष ठाकरे क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक. दीपेंद्र भालचंद्र चौधरी हा आदर्श स्काउट म्हणून निवडण्यात आलेला आहे. अरे तुम्ही जरा टाळ्या वाजवा. आर्यन संदीप चौधरी हा आदर्श विद्यार्थी म्हणून निवडून आलेला आहे. प्रणाली संदीप वळवी आदर्श विद्यार्थिनी आहे ही. वैष्णवी संजय चौधरी इयत्ता 10वीत प्रथम आलेली ही विद्यार्थिनी काही कारणास्तव उपस्थित नाही राहू शकली. यानंतर नुपूर अभिजित वडाळकर ही प्रथम क्रमांक आलेली आपल्याकडे 12वीला. तिचं प्रतिनिधित्व तिच्या आई सौ कल्याणी वडाळकर मॅडम करतायत. नुपूर वडाळकर यांच्याविषयी अभिमानाची गोष्ट म्हणजे मुंबईचे नावाजलेले कॉलेज जे आहे जे आर्ट्स या कॉलेजमध्ये नुपूर वडाळकर विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक म्हणजे प्रथम राऊंडमध्ये सिलेक्शन झालं सर. आणि जेईई परीक्षेत तिने 97% मिळवलेले. ही आमच्या विद्यामंदिरासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. नुपूरचे मनापासून अभिनंदन. यानंतर तनिष्का पंकज कलाल कल्चरल प्रोग्राममध्ये सोलो सॉन्गमध्ये प्रथम आलेली. यानंतर साऊथ इंडियन थीम सादर केलेली विद्यार्थ्यांनी कल्चरल प्रोग्राममध्ये त्याचं प्रतिनिधित्व मीत जगदाळे. वैष्णवी संजय चौधरी ही मुलगी आपल्याकडे 10वीला प्रथम क्रमांक आलेली.
मला वाटतं तिचे वडील आलेले आहेत. सर कृपया आपण मंचावर यावं. आपल्या मुलीचं बक्षीस प्रमाणपत्र आणि ट्रॉफी घेऊन जावी. प्रथम क्रमांक 10वीला आलेली आपल्याकडे वैष्णवी संजय चौधरी, तिचं प्रतिनिधित्व तिचे वडील करतायत. यानंतर 12वी सायन्सच्या मुलींनी ग्रुप डान्स सादर केलेला कल्चरल प्रोग्राम मध्ये त्या ग्रुपचं प्रतिनिधित्व करते इयत्ता 12वीची विद्यार्थिनी. यानंतर अमोल भरतसिंग राजपूत या विद्यार्थ्याने स्पीच कॉम्पिटिशन मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला, जे महाराष्ट्र पोलीस रायझिंग डे या निमित्ताने तो नंदुरबार जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आलेला, याचं विशेष कौतुक. श्रीमोती ब्रांच किंजल नितीन भांबरे, स्पीच कॉम्पिटिशन मध्ये प्रथम क्रमांक. वैभवी विठ्ठल वरगळ, वैभवी विठ्ठल वरगळ स्पीच कॉम्पिटिशन मध्ये प्रथम आलेली. सोहम नरेश चौधरी विज्ञान प्रदर्शनात प्रथम आलेला. अर्थेश्वरी मनोहर पावरा क्रीडा स्पर्धेत प्रथम आलेली. दर्शील विजयकुमार शेंडे क्रीडा स्पर्धेत प्रथम आलेला. चेतना महेश मराठे जी आदर्श गाईड ठरलेली आहे. 1 ते 4 नेम सुशील 1 ते 4. समोर बघ, समोर बघ. युक्ती नरेश चौधरी आयडियल स्टुडंट, वेदिका सूरज महाजन कल्चरल प्रोग्राम. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी ग्रुप डान्स सादर केलेला, त्याचं प्रतिनिधित्व करते नायरा सूर्यवंशी. हॅलो. यानंतर सर्वज्ञ नितीन देवरे शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक आलेला आहे. नेम सुशील इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण होत आहे. सर्वज्ञ नितीन देवरे शालेय क्रीडा स्पर्धा. क्रियांश महेश मराठे कृतीयुक्त कविता गायन स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक आलेला आहे. इयत्ता 2रीचा हा विद्यार्थी. पुढील विद्यार्थिनी प्रांजल दीपक पाटील शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक. प्रांजल दीपक पाटील. पुढील विद्यार्थी चिन्मय देवेंद्र शिंपे अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द अशी नाविन्यपूर्ण स्पर्धा, त्यामध्ये प्रथम क्रमांक. पुढील विद्यार्थिनी आहे अनुष्का प्रकाश वानखेडे. अनुष्का प्रकाश वानखेडे आदर्श बुलबुल म्हणून विशेष पुरस्कार या विद्यार्थिनीला दिला जातोय. पुढील इयत्ता 3रीचा विद्यार्थी गुरुराज गणेश मराठे शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये
प्रथम क्रमांक. जरा विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. पुढील विद्यार्थिनी पूर्वज्ञा युवराज सुरवंशी, शालेय सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये प्रथम क्रमांक. पूर्वज्ञा युवराज सुरवंशी. पुढील विद्यार्थी आहे जयेश अविनाश पाटील. आदर्श कप म्हणून या विद्यार्थ्याची निवड करण्यात आलेली आहे. जयेश अविनाश पाटील, आदर्श कप. पुढील विद्यार्थी सिद्धार्थ संदीप चौधरी. महाराष्ट्र राज्याच्या नकाशामध्ये विविध जिल्हे दर्शविणे अशी नाविन्यपूर्ण स्पर्धा आणि यामध्ये या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक. पुढील विद्यार्थी आहे यश नारायण शिंदे. संतांची ओळख, महाराष्ट्रातील संत आणि या संतांची ओळख अशी नाविन्यपूर्ण स्पर्धा. या स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक. पुढील विद्यार्थी आहे अंश नटराज रावताळे. शालेय विज्ञान प्रदर्शनामध्ये या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक आलेला आहे. पुढील विद्यार्थी आहे सुमित दिनेश मराठे. सुमित दिनेश मराठे शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक. दर्श मुकेश मगरे हा आदर्श विद्यार्थी ठरलेला आहे. पुढील विद्यार्थी पिनल निलेश कोळे. कृतीयुक्त कविता गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक. श्रीमती 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांचं पारितोषिक वितरण होत आहे. पुढील विद्यार्थी आहे अथर्व अजय वळवे. शालेय क्रीडा स्पर्धा प्रथम क्रमांक. यानंतर पुढील विद्यार्थिनी आहे प्रांजल युवराज वसावे. प्रांजल युवराज वसावे अक्षरांपासून शब्द निर्मिती स्पर्धामध्ये ती प्रथम आलेली आहे. यानंतर जयेश सुनील पाडवी. शालेय क्रीडा स्पर्धामध्ये तो प्रथम आलेला आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मुकुंद दीपक राठोड, आदर्श कप. यानंतर युती चेतन माळी. शालेय विज्ञान प्रदर्शन व आदर्श बुलबुल. पल्लवी हिरालाल गांगुर्डे. शालेय क्रीडा स्पर्धा. यानंतर याशिका किशोर तडवी. महाराष्ट्र राज्याचा नकाशात जिल्हे दर्शविणे स्पर्धा. याशिका किशोर तडवी. यानंतर खुशी महेंद्र लोहार. शालेय सांस्कृतिक कार्यक्रम सोलो डान्स मध्ये ती प्रथम आलेली आहे. यानंतर विवेक मोहन चव्हाण. विवेक चव्हाण. यानंतर विहान प्रशांत परदेसी. आदर्श विद्यार्थी. यानंतर प्राची गिरीश वंजारी. शालेय सांस्कृतिक कार्यक्रम. तत्पूर्वी मी सर्व सन्माननीय पालक विद्यार्थी मित्रांना विनंती करेल की आपल्या विद्यामंदिराने सुंदर असं सेल्फी पॉइंटचं देखील आयोजन केलेलं आहे. तरी विद्यार्थ्यांनी आपली ट्रॉफी घेऊन एक सुंदरशी आपली छबी ही काढायची आहे. ट्रॉफी घेतल्यानंतर कार्यक्रम आपला संपन्न झाल्यानंतर फर्स्ट युगांत महेंद्र शिंदे
5th standard, first in sport competition. Samyak Mahendra Suryavanshi, fancy dress competition. Shlok Sunil Patil, 6th sport competition. Pushpam Nilesh Bari, Ideal Scout. Ketki Manohar Somwanshi, 7th standard, spelling bee competition. Sonakshi Rajendra Pardeshi, 7th standard, science exhibition. Bhargav Yogesh Marathe, 7th standard, sport competition. Maheshwari Sandeep Gosavi, 5th to 7th, group dance first. Maheshwari Sandeep Gosavi. Pratik Pramod Sonar, 8th standard, sport competition. Anshika Hitendra Khatik, 8th standard, ideal guide. Anshika. Harsh Praveen Patil, 9th standard, passage translation and GK competition. Diksha Mahendra Suryavanshi, 9th standard, she got the first rank in 2 competition, news reporting and solo dance competition. Janvi Mohan Pawar, 9th standard, science exhibition. Kuldeep Dharam Singh Mota, 9th standard, sport competition. Krishna Sharat Chandra Marathe, 10th standard, sport competition. Mokshada Shashikant Patil, 10th standard, ideal student. Himanshu Mukesh Sonone, 8th to 10th standard, group dance first. Vedika Hitendra Patil, last year she got the first rank in SSC board topper in 2000, 2024 and 2025. And now our English medium divided in 4 houses. Our name Sushil divided in 4 houses. In this year, Red House is the winner. Please come on the stage. Red House captain. Deepali ma'am. हॅलो. Deepali ma'am, principal sir, principal ma'am. This year, our Red House is the winner.
शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये इयत्ता 8वी व 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या विद्यामंदिराने ॲक्शन रिसर्च ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 30 विद्यार्थ्यांनी सहभाग हा नोंदवला होता. त्याच्यातनं 4 विद्यार्थी हे आपण प्रथम व द्वितीय असे क्रमशः काढले आहे. परंतु जे 30 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यांना त्यांचा नावाचा पेन देऊन त्यांना मोटिवेशनल करण्यात आले. त्याच्यात जी द्वितीय विद्यार्थिनी आहे इयत्ता 8वीची विद्यार्थिनी पूर्वा दिनेश पाटील, नेम सुशील, इंग्लिश मीडियम स्कूल. पूर्वा दिनेश पाटील, she got the second rank in action research competition. जवळजवळ 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत या स्पर्धेमध्ये विशेष नैपुण्य ज्या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं आहे त्यांची नावं या ठिकाणी घोषित होत आहेत. एक आगळीवेगळी अशी ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. पुढील विद्यार्थी आपल्या समोर येत आहे. प्रथम क्रमांक जो पटकावला आहे ती आहे मानसी कालेसिंग गिरासे. मानवी कलेसिंग गिरासे हे विद्यार्थिनी आपल्या समोर मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक ट्रॉफी घेत आहे. पुढील विद्यार्थिनी आपल्या समोर येत आहे. पुढील जी 9वीची विद्यार्थिनी आहे जिने द्वितीय क्रमांक हा पटकावला आहे ती आहे योगिनी सुनील परदेशी. योगिनी सुनील परदेशी या विद्यार्थिनीने सुद्धा विशेष नैपुण्य मिळवलेलं आहे आणि या विद्यार्थिनीचा दुसरा क्रमांक आलेला आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी विशेष नैपुण्य मिळवलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी आमंत्रित करत आहोत. आणि पहिले आलेली विद्यार्थिनी आहे ओजस्वी आनंद मगरे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ओजस्वी आनंद मगरे इयत्ता 9वीची विद्यार्थिनी ॲक्शन रिसर्च या स्पर्धेमध्ये या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. या ओजस्वीचं कौतुक करण्यासाठी मी आमंत्रित करतो आदरणीय गिरासे साहेबांना. धन्यवाद. यानंतर आपल्या समोर हॅलो, यासमोर आपल्यासमोर आदर्श पालक देखील निवडले जातात. ज्यांच्या मदतीने सहकार्याने मुलं इथपर्यंत येतात त्या पालकांचा देखील सन्मान होणं गरजेचं. तर प्रथम पालक आहेत योगेशभाई लिंबा सोमवंशी. ऍक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेत असतात, आपल्या पाल्यांना मार्गदर्शन करत असतात आणि विद्यामंदिराला सहकार्य करत असतात. तर अशा सन्माननीय पालकांना सुद्धा आपण आदर्श म्हणून या मंचावर आपण त्यांचा सन्मान करत असतो. तर आदरणीय योगेशभाई आणि त्यांच्या धर्मपत्नी यांच्या सपत्नीक विद्यामंदिरातर्फे त्यांना आपण आदर्श पालकाचा पुरस्कार देत आहोत. जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आदर्श पालकांसाठी. स्नेहवस्त्र, प्रमाणपत्र, त्याचप्रमाणे ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान. गणेश कांतीलाल मराठे हे देखील आदर्श पालक ठरलेले आहेत. गणेश कांतीलाल मराठे आपल्या धर्मपत्नीसह, सपत्नीक राजेंद्रभाई परदेशी आपल्या धर्मपत्नीसह मंचावर उपस्थित या सर्व. विशालभाई कर्णकार सपत्नीक आपल्या मंचावर सन्मान स्वीकारताना. हेमंतबाई सोनार, तर श्री व सौ पंकजभाई वानखेडे कृपया आपण मंचावर यावं. सर्व पालकांच्या सहकार्यानेच मुलं इथपर्यंत पोहोचतात. श्रीमतीच्या पालकांनी तयार राहायचंय. श्री व सौ प्रसादभाई बुद्धिसागर, श्री अरुणभाई पाटील सपत्नीक आपल्या मंचावर सन्मान स्वीकारताना. श्री व सौ राहुलभाई जावरे, हॅलो. आणि निश्चितच आजच्या आपल्या या नेम सुशील वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी जे सन्माननीय मान्यवर आपणास लाभलेले आहेत
ते म्हणजे आदरणीय गिरासे साहेब, आदरणीय कलाल साहेब. परंतु तत्पूर्वी आपण आदरणीय कलाल साहेब यांचं आपण अनमोल मार्गदर्शन थोडंसं ऐकणार आहोत. साहेब मी आपणास विनंती करतो की कृपया आपण 2 मिनिटं का असना. First, I thank Nikhil Bhai Turkia who has invited me for this function. For me, it is a two-fold function. First, to facilitate this function, the other thing is that I am in the company of luminaries. My dear friends, perhaps you might have been fumbled listening the word luminary. What is luminary? So I would like to explain you. Luminary is the person who has achieved great success in his field. So here, Advocate Girase, he is one of the luminaries because he has achieved great success in his legal field. The other luminary is Dr. Chauhan, who has achieved great success in his medical field, that is in the eradication of TB. TB, of course, I hope you know this is TB. And the third one is Nikhil Turkia, who has also achieved great success in this education field as well as in other cooperative fields. So, I think that it is my honor to be in the company of these luminaries. Now, as far as you student, I am not that great to give you the advice, but I'll suggest one thing, that play when you play and study when you study. I can explain this, but I think your teachers will better explain you what is study when you study and play when you play. The only gist of this is that you have to concentrate on the matter, whatever is in your hand. When you study, you must concentrate on study, and when you play, then you must concentrate only on play. So, about play, I will also like to mention that nowadays the students are playing games, but they are playing games on mobile. That is very bad. Your PT teachers will tell you what is the difference between indoor game and outdoor game. So you must play outdoor games, and if not possible, then indoor games, but not the games on mobiles. I'll suggest you, or the parents, I'll suggest parents that they should see that their wards, their sons and the students, they should not use mobile. No doubt mobile is a good device, but unfortunately many of us are using it is for bad purpose. So I request you, the parents, to see that your students and teachers and parents, that your students and your sons, they should not use mobile for bad purposes. As Nikhil Bhai has invited me, I again thank him for this, and I also congratulate him for his birthday. So thank you very much. खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. आणि कायदेतज्ञ, कायद्याचे गाडक अभ्यासक आदरणीय कलाल साहेब यांचे आपण जे अनमोल मार्गदर्शन आहे ते आपण ऐकलेलं आहे. आणि निश्चितच अनुभव हा सर्व क्षेत्रामध्ये जो दांडगा आहे असा आपल्या व्याख्यानातून आदरणीय कलाल साहेब आपण आमच्या मुलांना जे प्रगतीची किंवा जी शिदोरी दिलेली आहे ती नक्कीच त्यांना ऊर्जा देणारी आहे. अधिक वेळ घेणार नाही. आदरणीय आजच्या आपल्या कार्यक्रमाचे जे प्रमुख आकर्षण होतं ते म्हणजे आदरणीय गिरासे साहेब, जे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, सरकारी वकील म्हणून ज्यांची ओळख आहे. आणि साहेब, मला असं वाटतं की आपण सुद्धा 2 शब्द मनोगत व्यक्त करावेत. मी सन्मानपूर्वक आदरणीय ॲडव्होकेट गिरासे साहेबांना मंचावर आमंत्रित करताय. जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. व्यासपीठवर विराजमान झालेले आमचे पितृतुल्य
आमचे मार्गदर्शक श्री कलाल आप्पासाहेब, आमचे मित्र मोरे साहेब, राजन मोरे साहेब, जे आता तुम्हाला तळोदा शहराला खास करून नागरिकांना शांतपणे आणि निर्भीडपणे तुम्ही जगू शकता, राहू शकता असे डॅशिंग, तुमच्या भाषेत म्हणायला गेलं तर सिंघम असे पोलीस निरीक्षक लाभलेले आहेत. असे राजन मोरे साहेब आमचे मित्र. दुसरे आमचे मित्र डॉक्टर महेंद्र आणि आमचे परम मित्र निखिलभाई आणि सोबत असलेले सर्व व्यासपीठावर बसलेले मान्यवर, आमच्या भाभी. सर्वात महत्त्वाचं की मी आज कौतुक करेल ह्या गोंडस आणि चिमुकले ज्यांनी त्यांच्या मेहनतीने, त्यांच्या जिद्दीने जो काही त्यांनी आज त्यांना जे काही पारितोषिक देऊन जे काही सन्मान केलेला आहे, परंतु त्याचबरोबर मी त्यांना हेही सांगेल की तुम्हाला बक्षीस मिळालं म्हणून पुढच्या वर्षी पुन्हा बक्षीस घेण्याचा तुम्ही जिद्द बांधली पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्या बाजूला बसलेले विद्यार्थी जे आहेत त्यांनी देखील पुढच्या वर्षी मंचावर येऊन आमच्याकडनं बक्षीस स्वीकारावं अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे जे चिमुकल्यांना यांनी जे त्यांचं जे यश संपादन केलेलं आहे त्याच्यात त्यांच्या स्वतःची मेहनत, त्यांची जिद्द, त्यांचा प्रामाणिकपणा जरी असला, पण त्याच्यासोबत सदरच्या शाळेचे जे शिक्षक वृंद आहेत त्यांची देखील त्याच्या मागे मेहनत दिसते, त्यांच्या देखील त्यांच्या मागे तळमळ दिसते. आणि याच्या उपर ज्या पालकांनी या शाळेवर, या शाळेच्या मॅनेजमेंट कमिटीवर आणि या शाळेच्या शिक्षक वृंदावर विश्वास ठेवला आणि त्यांचं हृदयाचा भाग असलेला त्यांचा पाल्य, त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी या शाळेवर विश्वास ठेवून त्यांनी एवढं शिकायला इथं पाठवलं, त्यांचं देखील मी कौतुक करतो, त्यांचं देखील अभिनंदन करतो. आणि अशाच प्रकारे तुम्ही या शाळेवर आणि या संस्थेवर असाच विश्वास कायम ठेवावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, शाळा म्हणजे हे ज्ञानाचं मंदिर आहे. शिक्षक म्हणजे आपले गुरु आहेत. तुम्ही विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहात. आता कलाल आप्पा वकील साहेबांनी सांगितलं की मोबाईल वापरू नका. मी म्हणेल की प्रत्येक पालकाला सांगेल, शिक्षकांना देखील सांगेल, विद्यार्थ्यांना शिकवण्यासोबत त्यांना आउटडोअर गेम जितके त्यांना एंगेज करता येईल, आउटडोअर गेममध्ये त्यांना जितकं त्यांना शिकवता येईल, आउटडोअर गेममध्ये त्यांना जितकं बिझी करता येईल तेवढं त्यांना त्यांच्या मानसिक आणि शारीरिक वृद्धीसाठी अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर आपण पाहतो आपले घरचे पोरं शाळेतनं घरी आले, एक तर टी व्ही, एक तर लॅपटॉप, एक तर मोबाईल, याच्या व्यतिरिक्त ते घराबाहेर पडत नाही. त्यांना घराबाहेर काढा, त्यांना मैदानी खेळ शिकवा. आपले जे जुने जे पारंपरिक खेळ आहेत, कबड्डी आहे, खो खो आहे, त्याच्यानंतर आपल्या आता हॉलीबॉल झाला वगैरे, या गोष्टी आपल्याला थोड्या अशक्य आहे. परंतु जे पारंपरिक खेळ आहे, जे जुन्या काळी आम्ही खेळत होतो, गोट्या खेळत होतो, लगोरी खेळत होतो, विटीदांडू खेळत होतो, पळापळी खेळत होतो, असे खेळामध्ये त्यांना बिझी करा, त्यांना त्याच्यामध्ये करा. त्यांची शारीरिक क्षमता पण वाढली पाहिजे, शारीरिकदृष्ट्या देखील त्यांचं फिटनेस त्यांचा कायम राहिला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने जेवढं शारीरिक क्षमता फिट राहील तेवढी त्यांची बुद्धी तल्लप राहील, तेवढं त्यांची बुद्धीमध्ये, अभ्यासामध्ये मन रमेल. आणि अभ्यास चांगला केला तर पुढच्या वर्षी याच्यापेक्षा दुप्पट संख्येने पारितोषिक वाटणं आवश्यक राहील. आणि मी ह्या दृष्टीने सर्व विद्यार्थ्यांना त्यांचं मिळालेल्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन करतो. परत त्यांना शुभेच्छा देखील की पुढच्या वर्षी देखील अशाच प्रकारे त्यांनी पारितोषिक घ्यावं
आणि अशीच त्यांनी प्रगती करावी. त्यासोबत मॅनेजमेंट कमिटीला देखील शुभेच्छा देतो की ते अशा एकदम सुंदर पद्धतीचा जो कार्यक्रम अरेंज करतात. नुसतं विद्यार्थ्यांना ॲप्रिशिएट करत नाही तर शिक्षकांना ॲप्रिशिएट करतात, पालकांना ॲप्रिशिएट करतात. ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे आणि ही त्यांनी कायम सुरू ठेवावी असा देखील मी त्यांना थोडा सल्ला देऊ शकतो. आणि मला इथं बोलवलं, परंतु निखिलबाईचा शब्द मी ओलांडू शकत नाही, त्यांचा राग मी स्वीकारू शकत नाही. मागच्या वर्षी माझ्याकडनं मी आमंत्रण स्वीकारल्यावर येऊ शकलो नाही म्हणून मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. परंतु आज माझी मीटिंग असताना देखील मी आज निखिलबाईंना सांगितलं की मी आज 100% येणार, फक्त मला लवकर जाण्याची परवानगी द्या. ती त्यांनी मला दिलेली आहे. माझं बोलण्याचं नियोजन काही नव्हतं, परंतु ऐन टायमांनी मला शिक्षकांनी उभं केलं, त्यांचे देखील आभार मानतो. तुमच्यामुळे माझी स्टेज डेअरिंग वाढली, तेही देखील मी तुमचे आभार मानतो. मला बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली आणि माझ्याकडनं पारितोषिक स्वीकारलं म्हणून मी आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ही न्याय व्यवस्था आहे आणि याच्या अंतर्गत विविध शिबिरांचं आयोजन होत असतात. मग असे काही 5-6 वर्षापूर्वी आपल्या तळोदा शहरामध्ये याच आपल्या या संकुलमध्ये याचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं. याच्यामध्ये विविध शासकीय ज्या योजना असतात त्या योजना एकाच छताखाली यांचं सुंदर अशा पद्धतीने आयोजन असतं. आणि असाच महास्वराज अभियान म्हणून हे जे शिबिर आहे हे शहादा येथे पार पडत आहे. तर अभिमान असा वाटतो की आदरणीय ॲडव्होकेट गिरासे साहेब यांनी नुकतंच सूचित केलं की या महास्वराज अभियानमध्ये आपल्या नेम सुशील विद्या मंदिराचं जे स्वागत नृत्य आहे आणि त्याचबरोबर आपल्या सातपुड्याची जी परंपरा आहे ते म्हणजे आदिवासी नृत्य, जी ह्या दोन्हीही गोष्टी नृत्य त्या ठिकाणी सादर व्हायला पाहिजे. तर हे निश्चितच साहेब आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या कार्यक्रमामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात, म्हणजे सर्वच हायकोर्टचे जे जज असतील, वकील असतील, हे सर्व त्या ठिकाणी असतील आणि अशा मान्यवरांसमोर आपले विद्यार्थी त्या ठिकाणी परफॉर्म करतील. तर साहेब मला असं वाटतं की हे आमचं खूप मोठं भाग्य आहे. जरा जोरदार टाळ्या आदरणीय गिरासे साहेबांसाठी या झाल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट अशी की आमच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना थोडंसं खेळण्याचं किंवा क्रीडांगण वगैरेचा थोडासा अभाव होता साहेब. आणि आपल्यासमोर जे आता भलं मोठं जे पटांगण दिसत आहे ते आमचे निखिलबाई यांचे अगदी निकटवर्तीय जवळचे मित्र आदरणीय डॉक्टर सूर्यकांतजी पंजाळ साहेब आणि त्याचबरोबर प्रसाद भाऊ सोनार यांनी उपलब्ध करून दिलं. तर ही सुद्धा आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खास आवर्जून तुमच्यासमोर मी हे नाव घेत आहे. आणि विद्यार्थी आज जे या मैदानावर आपले जे कलागुण आहेत, आपले जे क्रीडाचे जे गुण आहेत तर ते दाखवत आहेत. तर ही आमच्यासाठी खूप खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. धन्यवाद. नुकतंच आपल्या या संकुलाच्या शेजारील जे क्रीडांगण आहे ते सुद्धा आदरणीय जयेंद्रभाई आणि त्यांचे जे बांधव आहेत तर त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. तर आवर्जून त्यांचं सुद्धा या मंचावर आदरणीय जयेंद्रभाई यांचं मी अभिमानाने नाव घेतो आणि त्यांचे विशेष आभार नेम सुशीलतर्फे मी मानत आहे. पुनश्च शेवटचा आता जो आमचा मान आणि सन्मानाचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व त्यांना पुरस्कार वितरित करणं. तर साहेब मी पुनश्च एकदा आपणास विनंती करतो की एकाहून एक सुंदर सरस आणि बहारदार अशी ही पथकं संपूर्ण तळोदा शहरामधून हजारोंच्या संख्येने प्रत्यक्षदर्शी प्रेक्षकांनी पाहिलेले आहेत. त्यामध्ये प्रथम क्रमांक देण्यात येत आहे नेम सुशील प्राथमिक विभागाचे तांडव शिवतांडव. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या शिवतांडव मध्ये सहभाग घेतलेला आहे त्या त्या विद्यार्थ्यांनी मंचावर यायचं आहे. नेम सुशीलचा आदर्श शिक्षकाचा पुरस्कार, अतिशय महान आणि सन्मानाचा हा पुरस्कार आणि पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे माननीय श्री सुनील परदेशी सर यांना. सुनील परदेशी सर ज्यांना
आपण नेम सुशीलचा आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करत आहोत. आदर्श शिक्षक पुरस्कार यावेळेस 2 आहेत. ते दुसरे म्हणजे आमचे श्रीमती विभागाचे कला शिक्षक, ज्यांना आम्ही माऊली पण म्हणतो, असे सचिन पाटील सर. ही वाद्य असो सहजपणे वाजवणारे आमचे कला शिक्षक आदरणीय श्री सचिन पाटील सर, ज्यांची वादनाच्या माध्यमातून जिल्ह्यातून विभागावर आणि विभागातून राज्यावर निवड झाली होती. असा हा अभिमानाचा क्षण आमच्यासाठी. आणि निश्चितच सचिन पाटील सर यांना हा नेम सुशीलचा आदर्श जो पुरस्कार आहे तो शिक्षक म्हणून आपणास देण्यात आलेला आहे. नुकताच सुंदर असा धार्मिक कार्यक्रम आदरणीय शर्मा सर यांनी आपल्या निवासस्थानी पार पाडलेला आहे. जोडणी निखिलभाई यांचा करत आहेत ते म्हणजे माननीय श्री वतनकुमारजी मगरे साहेब आणि त्याचबरोबर वतनकुमारजी मगरे साहेब यांचे सुपुत्र आपल्या दोघांच्या वतीने आदरणीय भाऊंचा. I am Janvi Pawar. नमस्कार, मी प्रियांशी माळी. It is my proud privilege to propose the vote of thanks on this glorious occasion of our 25th annual prize distribution ceremony. आज आपल्या 25व्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या या आनंददायी आणि गौरवशाली प्रसंगी आभार प्रदर्शन करण्याची संधी मला मिळाली ही माझ्यासाठी अत्यंत. First of all, I would like to express my sincerely gratitude Honorable Advocate Swarna Singh Girase Sir, Public Prosecutor Shahada, for gracing this event with his extreme presence and inspiring our student with his valuable thoughts. तसेच माननीय श्री राजन मोरे साहेब, पोलीस निरीक्षक तळोदा यांचे मनपूर्वक आभार. आपल्या उपस्थितीने आमचा उत्साह द्विगुणित झाला. I would also express thanks to Honorable Dr. Mahindra Chauhan Sir, District TB Officer Nandurbar, for sparing his precious time and encouraging our students towards the excellence. Now we are equally thankful to Honorable Advocate Madhukar Kalal Sir, Senior Advocate Taloda, for being with us today and motivating our students towards the excellence. आता आभार संस्थेच्या आधारस्तंभांचे. सर्वप्रथम आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय निखिलभाई तुर्खिया यांचे मनपूर्वक आभार. त्यांच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वामुळे संस्था आज यशाच्या शिखरावर आहे. I sincerely thank to our respected Vice President Appa Sahib for his constant encouragement and support to this institution. तसेच आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय संजय भाई पटेल यांचे मनपूर्वक आभार. त्यांच्या नियोजनामुळे प्रत्येक कार्यक्रम यशस्वी होतो. We extend our heartfelt thank you to our respected Director Sonaben Turkia for her valuable guidance and dedication. माननीय श्री वतनकुमार मगरे साहेब व त्यांच्या मातोश्री मनोरमाताई यांनी हे शैक्षणिक संकुल उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. तसेच संस्था समन्वयक आदरणीय हर्षिल भाई तुर्खिया यांचे मनपूर्वक आभार. आपल्या परिश्रमांमुळे कार्यक्रम सुयोग्य रीतीने पार पडला. I would like to express my sincere gratitude to our respected principal and headmaster. Your leadership and dedication make every event a grand succeed. तसेच सर्व पत्रकार बांधव, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, आयोजन समिती, तांत्रिक कर्मचारी यांचे मनपूर्वक आभार. आपल्या सर्वांच्या अथक परिश्रमांमुळे हा कार्यक्रम भव्य आणि संस्मरणीय ठरला. प्रिय पालकवर्ग, आपल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन. आपल्या सर्वांच्या उत्कृष्ट सादरीकरणांमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. Once again, we thank you each and everyone present here for making this celebration grand and meaningful. आदरणीय अध्यक्ष आणि सर्व मान्यवरांच्या परवानगीने आजचा हा 25वा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा यशस्वी संपन्न झाल्याची मी नम्र घोषणा करते. धन्यवाद. Thank you to everyone present here. Thank you.